तिकडे अमरावतीमध्ये शिक्षक संघटनांच्या वतीनं शाळा बंदची हाक देण्यात आली। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर शिक्षकांनी आंदोलन सुरू केलं। टीएटी सक्ती निर्णयाच्या विरोधात शिक्षक संघटना आक्रमक झालेल्या आहेत आणि जोरदार असं आंदोलन राज्यभरातील अनेक ठिकाणी आज केलं जात आहे। तर अमरावतीमध्ये सुद्धा शिक्षक आक्रमक झाले। 15 मार्च 2024 चा जो शासन निर्णय आहे संच मान्यतेच्या बाबत, त्यामध्ये विद्यार्थी संख्या असूनही शिक्षक अतिरिक्त होत आहे आणि त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळा ह्या बंद होत आहे। त्याचबरोबर 5 सप्टेंबर 2025 ला माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो टीईटी संदर्भात निर्णय दिलेला आहे, जो शिक्षकाच्या एकदम विरोधात आहे, की जे शिक्षक आज 25-30 वर्षापासून अध्यापनाचं कार्य करत आहेत, आत्मीयतेने करत आहे, त्यांना सुद्धा टीईटी परीक्षा ही लागू केलेली आहे। शिक्षक हा परीक्षेला घाबरत नाही। म्हणजे शासनाला कोणतंही एक संघटितपणा आवडत नाही, कारण संघटितपणे लोक एकत्र झाले तर मग आपल्या विरोधामध्ये एक विचार सुरू होतो, ही खरी म्हणजे त्यामागची धारणा आहे। आणि त्यामुळे आचारसंहिता खरं ज्या ठिकाणी निवडणूक आहे त्याच ठिकाणी फक्त आचारसंहिता लागू होते, अशी निवडणूक आयोगाची संहिता आहे। असं असताना सुद्धा जर समजा तिथे अमरावती शहरामध्ये कसल्याही प्रकारची आचारसंहिता नसताना मोर्चाला परवानगी नाकारणं म्हणजे हे खरं म्हणजे सरकारचं षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र आणून पाडण्याची जबाबदारी आमच्या सर्व शिक्षक संघटनेचे लोक करतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।